नमस्कार मंडळी. ज्या घरात तुळशी सुकते माझ्या ऐका, नाहीतर तुमचे संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल आणि घरात अकाली मृत्यू होईल. हो, तुळशी ही एक सामान्य वनस्पती नाही. तुळशीला देवी लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे आणि हिंदू सनातन धर्मात असे कोणतेही घर नाही जिथे तुळशीचे रोप नाही. तुळशीला 33 कोटी देवी देवतांनी प्रिय मानले आहे. असे म्हटले जाते की घरातील पूर्वज देवता, कुटुंब देवता देखील तुळशीमध्ये वास करतात. हो, तुळशी, ज्याला वैदिक ग्रंथामध्ये देवी तुळशीप्रिया, हरिप्रिया आणि विष्णुप्रिया असे म्हटले जाते, ती फक्त एक वनस्पती नाही, ती प्रत्यक्षात घरात राहणाऱ्या देवी लक्ष्मीचे जीवन आहे. ती लक्ष्मीचे जिवंत रूप मानली जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशीचे झाड हिरवे, सुगंधित आणि जिवंत राहते, तिथे स्वतः भगवान विष्णू वास करतात. तिथे स्वतः देवी लक्ष्मी वास करतात. तिथे स्वतः आई अन्नपूर्णा वास करते. ज्या घरात भिंती देखील मंत्राप्रमाणे पूर्ण करतात, त्या घराच्या हवेत शांती आणि पवित्रता मिसळलेली असते. ते घर पूर्णपणे आनंद, शांती आणि शक्तीने भरलेले असते. पण जेव्हा तुळशी सुकू लागते, तेव्हा ते केवळ वनस्पतीचा मृत्यू होत नाही. ती घराच्या ऊर्जेचा रास, पूर्ण कमी होणे आणि आत्म्याच्या आजाराचे लक्षण आहे. पहा, तुळशीचे सुकणे ही साधी गोष्ट नाही. आज जे आपण रहस्य पाहणार आहोत ते अजिबात सामान्य नसेल. या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट गरुड पुराणावर आधारित असेल आणि तुम्हाला सर्वांना चांगलेच माहिती आहे की गरुड पुराण हे एक सामान्य पुराण नाही. त्या पुराणात आपल्याला आपल्या जीवनापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक प्रकारचा लेख सापडतो. आपल्याला प्रत्येक माहिती मिळते. पहा, तुळशीचे सुकणे ही काही सामान्य घटना नाही आणि पूर्णपणे आपण शास्त्रावर आधारित पाहणार आहोत की घरात तुळशीचे रोप सुकल्यावर आपण काय करावे आणि काय करू नये. त्या तुळशीची काळजी कशी घ्यावी. तर मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की जिथे तुळशी नसते तिथे लक्ष्मी कायमची राहत नाही आणि जिथे हिरवीगार तुळशी असते तिथे लक्ष्मी तिचे कायमचे निवासस्थान बनवते. मित्रांनो, तुळशीचे रोप कोमेजणे आणि ती सुकणे हे अनेक पातळ्यांवर संकेत देते. ज्यांना हे संकेत समजत नाहीत त्यांना घरात होणाऱ्या अवांछित बदलामागील कारण माहिती नसते. तर पहा, तुळशी सुकण्याचे काही गुप्त अर्थ सांगितलेले आहेत, जे धर्मव्यवस्था आणि ग्रहदोष या 3 पैलूंशी जोडलेले आहेत, जे घराच्या सुख, शांती आणि समृद्धीशी संबंधित आहेत. असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशी सुकते ती सामान्य घरे नाही. आज मी तुमच्यासाठी त्या सर्व गोष्टी घेऊन आले आहे, ज्या ऐकण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून अस्वस्थ होता. व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा, जेणेकरून तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्की राहील. ही माहिती शास्त्रांच्या आधारे आणली आहे. पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते. भगवान विष्णूंना तुळशी आणि घरातील प्रत्येक ऊर्जा खूप आवडते. मग ती वास्तू ऊर्जा असते, ग्रह ऊर्जा असो किंवा ताऱ्यांची ऊर्जा असो, प्रत्येक ऊर्जा तुळशी संबंधित आहे. तर मी तुम्हाला सांगते की हे घरातून देवी लक्ष्मीचे मुख्य स्थान आहे. तुळशी सुकणे म्हणजे देवी लक्ष्मीने तुमच्या घरातून निरोप घेतला आहे. जेव्हा तुळशी हळूहळू कोमेजायला लागते, हळूहळू सुकते आणि संपूर्ण झाड पूर्णपणे मरते, तेव्हा घराची लक्ष्मी हळूहळू निघून जात असल्याचे लक्षण असते. यामुळे घरात अचानक खर्च वाढतो. अशा घरांमध्ये पैसा अजिबात राहत नाही आणि समृद्धी पूर्णपणे नाहीशी होते. उत्पन्न मोठे असले तरी, भरपूर पैसे येत असले तरी घरातील प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रम करून पैसे कमवत आहे, परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे असे निर्माण केले जाते की पैसे थांबवता येत नाहीत. तर ही तुळशी दर्शवते की या घरातील ऊर्जा आता शुद्ध होत आहे. कारण मित्रांनो, तुळशीच्या झाडाभोवती पवित्रतेला खूप महत्त्व आहे. जे घर शुद्ध आणि शांत असते ते नेहमीच भरभराटीला येते. आणि भरभराटीला येते कारण कधी कधी काही लोकांची घरे अशी असतात की
ते घरात उरलेले अन्न सोडतात, ते झाडूचा आदर करत नाहीत, ते घर अशुद्ध ठेवतात, म्हणजेच ते आंघोळ न करता जेवतात, ते आंघोळ न करता स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात जातात, ते आंघोळ न करताच सर्व कामं करू लागतात. तर अशा घरात काय होते की पवित्रता नष्ट होते. जेव्हा पवित्रता नष्ट होते तेव्हा तुळशी कधीही त्या घरात फुलत नाही आणि देवी लक्ष्मी देखील शांतपणे निघून जाते. पहा, आपले शास्त्र काय म्हणतात? शास्त्र म्हणतात की ऊर्जा सर्व स्वरूपात असते. सकारात्मक ऊर्जा देखील असते, नकारात्मक ऊर्जा देखील असते. म्हणून आध्यात्मिक आणि तांत्रिक ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की तुळशीचे झाड आत्म्यांना दूर ठेवते. कारण असे म्हटले जाते की लोक त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे झाड लावतात, जेणेकरून काही नकारात्मक शक्ती, नकारात्मक घटना, नकारात्मक ऊर्जा त्यांच्या घरात प्रवेश करू नये. जेव्हा तुळशी सुकू लागते तेव्हा याचे एक कारण म्हणजे एखाद्या नकारात्मक किंवा अपूर्ण आत्मेची सावली घरात प्रवेश करते. तथापि काही लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. काही लोकांना वाटते की अरे, हे फक्त एक विनोद आहे, अरे अशी गोष्ट अस्तित्वात नाही. पण नकारात्मक ऊर्जा असते. जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जा देखील असते. म्हणून तुळशी अशा घटकांना जाळत नाही, त्यामुळे त्यांची मुळे जळतात आणि हळूहळू ते आपले जीवन सोडून देते. बऱ्याचदा अशा वेळी रात्रीच्या वेळी घरांमध्ये विचित्र आवाज ऐकू येतात, मुले रडतात, घाबरतात, अचानक झोपेतून जागे होतात आणि कुत्रे विनाकारण भुंकतात. कारण जेव्हा काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा कधीकधी तुमच्या घराबाहेर असलेला कुत्राही रडू लागतो. का? कारण कुत्र्याला अशी गोष्ट जाणू शकतात ज्या माणसाला जाणवत नाहीत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुत्र्याला भगवान कालभैरवाचे वाहन मानले जाते आणि कुत्र्याला नरक आणि स्वर्ग दोन्हीशी जोडले जाते. कुत्र्याला यमदूत असेही म्हणतात. मित्रांनो, म्हणूनच मी तुम्हाला सांगते, पहा, जेव्हा अचानक तुमच्या घरात एक हिरवीगार तुळशीची वनस्पती येते, तुम्ही दररोज तुळशीच्या रोपाला पाणी घालता, तुम्ही दररोज तुळशीच्या रोपाची पूजा करता, तुम्ही दररोज तुळशीची काळजी घेता, दिवे लावता, नैवेद्य दाखवता आणि स्कार्फने ते झाकता. पण कधी कधी हे सर्व असूनही तुळशी का कोमेजते? तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरात शुद्धतेचा अभाव आहे. तुमच्या घरात काही अदृश्य आत्म्याची उपस्थिती आहे. तुळशीचा संबंध ग्रहांच्या ऊर्जेशी आहे. जर एखाद्या घरात शनीची 7.5ची, राहूची, कालसर्पयोगाची किंवा मंगळाच्या दोषाची अनुभूती येत असेल तर ती कंपने तुळशीपर्यंत पोहोचतात. सत्व ऊर्जेची केंद्र असलेली तुळशी तमू आणि बुद्धीच्या लाटा सहन करू शकत नाही आणि सुकते. म्हणून जेव्हा तुळशी कोणत्याही भौतिक कारणांशिवाय कोमेजते तेव्हा समजून घ्या की ही केवळ बागकामाची चूक नाही तर ग्रहांची सावली देखील आहे. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत काही दोष दिसले, जसे की कालसर्पदोष, मंगळ दोष, शनीची 7.5 किंवा शनिदोष, हे दोष दूर करण्यासाठी तुम्ही ताबडतोब पूजा करा. तुमच्या घरात असो किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन तुमचे ग्रह शांत करा. कारण पहा, बऱ्याचदा असे घडते की आपल्या घराचे सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य हे सर्व घरातील तुळशीच्या रोपांवर अवलंबून असते. बऱ्याचदा तुम्हीही तुमच्या घराभोवती तुमच्या शेजाऱ्यांना पाहिले असेल की ते खूप कमाई करत आहेत आणि त्यांचे जीवन खूप चांगले जगत आहेत. तर आता त्यांच्या घरात जा आणि तुळशीचे रोप पहा. ते इतके हिरवे आहे की तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. म्हणून काही वनस्पतींकडे पहा, कारण आपल्या शास्त्रांमध्ये या विश्वासाचे सखोल वर्णन केलेले गेले आहे. आणि पहा, बरेचदा असे घडते की ज्या घरात बहिणी आणि मुलींचा आदर केला जात नाही तिथे त्यांचा दररोज अपमान केला जातो. बहिणी आणि मुलींना काहीही आणि सर्व काही सांगितले जाते. म्हणून पहा, त्या घराच्या लक्ष्मी आहेत. महिलांच्या वेदना आणि ग्रहांच्या समस्या हे लक्ष्मी सुकण्याचे सर्वात मोठे संकेत आहेत. कारण तुळशी ही स्त्री शक्तीचे रूप आहे, स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. ती पवित्रता, समर्पण,
प्रेम आणि स्नेहाची देवी आहे. आणि पहा, जर कोणत्याही घरात महिलांवर अत्याचार होत असतील तर घरात दररोज महिलांची भांडणे होतात, अपमान होतो किंवा घरातील महिला रडतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. मग तुळशी त्या वेदना शोषून घेते. बऱ्याचदा तुळशी अचानक सुकते तेव्हा घरातील स्त्रिया दुःखी असल्याचे दिसून येते, आणि तुळशी सुकते तेव्हा घरातील करुणा, दया आणि शांती देखील सुकते. आपल्या सनातन धर्मात महिलांना लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे. जेव्हा एखाद्याच्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा लोक काय म्हणतात? अरे, लक्ष्मीचा जन्म झाला आहे. जेव्हा घरात नवीन सून येते तेव्हा ते काय म्हणतात? अरे, लक्ष्मीच्या रूपात सून आली आहे, किंवा लक्ष्मी सुनेच्या रूपात आली आहे. अशा गोष्टी घडतात जेव्हा तुम्ही त्या लक्ष्मीचा आदर करणार नाही, तेव्हा तुम्ही त्या लक्ष्मीचा आदर करणार नाही, तेव्हा तुमच्या घरात सुख आणि शांती कशी स्थापित होईल? आपल्या हिंदू सनातन धर्मात आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये तुळशीबद्दल अनेक श्रद्धा आहेत. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की तुळशीला अर्पण केलेले पाणीच सर्वात प्रिय असते. जेव्हा ते शुद्ध हृदयाने, शुद्ध मनाने आणि शुद्ध हातांनी अर्पण केले जाते. जर स्वयंपाकघराची पवित्रता नष्ट झाली, उरलेले मांसाहारी अन्न किंवा अशुद्ध पाणी तुळशीपर्यंत पोहोचले तर ते सहन करू शकत नाही. कारण तुळशी ही एक अतिशय पवित्र वस्तू आहे. ही एक अतिशय पवित्र वनस्पती आहे. कारण तिच्या मुळांमध्ये 233 कोटी देवी देवता राहतात. अशा परिस्थितीत तुळशी पाप शोषून घेऊ नये म्हणून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेते. ही एक पुण्यपूर्ण आध्यात्मिक घटना आहे, ज्यामुळे तुळशी घराचे पापांपासून रक्षण करण्यासाठी आपले जीवन बलिदान देते. याचा अर्थ असा की अनेक वेळा तुळशी तुमच्या घराच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी स्वतःचे बलिदान देते. म्हणूनच अशा घरांमध्ये तुळस कधीच वाढत नाही. ज्या घरात मांस, मद्यपान सेवन केले जाते त्या घरात, स्वयंपाकघरात उरलेले अन्न शिल्लक असते, ज्या घरात वापरलेली ताटं नेहमी खाण्यासाठी ठेवली जातात, तिथे अन्नाच्या देवतेचा अपमान केला जातो. आई अन्नपूर्णेचा अपमान केला जातो. तिथे तुळस कधीच वाढत नाही किंवा फुलत नाही. आणि हिरवी तुळस देखील पूर्णपणे सुकते, कारण त्या घरात पाप कधी संपणार नाही, त्या घरात पुण्य कधी स्थापित होणार नाही. तर पहा, सर्वप्रथम तुम्ही तुमचे स्वयंपाकघर पूर्णपणे शुद्ध ठेवावे. उरलेले पाणी आणि उरलेले अन्न तिथे अजिबात ठेवू नये. कोणीही मांसाहार अजिबात खाऊ नये. मी तुम्हाला जे सांगत आहे ते खूप महत्त्वाचे आहे, पण काही लोकांना ते चुकीचे वाटेल. आजच्या काळात काही हिंदू घरे आहेत जिथे या सर्व गोष्टी मोठ्या उत्साहाने केल्या जातात, खाल्ल्या जातात. म्हणजेच अशा काही जातींचे लोक आहेत, अशा काही धर्मांचे लोक आहेत जे या गोष्टी खातात आणि इतरांनाही असे करायला लावतात. तर हे चुकीचे आहे. तुम्ही तुमचे पाप वाढवत आहात. त्यासोबतच तुम्ही दुसऱ्यालाही पापाच्या विहिरीत ढकलत आहात. म्हणून पहा, आपण कधीही मांसाहारी अन्न आणि या सर्व गोष्टी घरात ठेवू नये. कारण घराला मंदिर म्हणतात आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप ठेवतात. तुळशीच्या रोपांची काळजी कशी घ्यावी? तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आपण पाहूया. हिवाळ्याच्या दिवसात माती लवकर सुकत नाही, त्यामुळे तुळशीला जास्त पाणी देणे पूर्णपणे टाळा. जास्त पाण्याने मुळे कुजतात आणि रोप मरते. थंडीच्या दिवसात पाणी नेहमी सकाळी 11 वाजल्यानंतर द्या, जेव्हा तापमान थोडे वाढलेले असते. रात्री किंवा पहाटे पाणी देऊ नका. माती पूर्णपणे कोरडी झाल्यावर पाणी द्या. तुळशीच्या रोपाला हिरवेगार ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे पाणी देखील वापरले जाऊ शकते. यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करून घ्यावे. त्यानंतर हे पाणी तुळशीच्या रोपाच्या मातीत घालावे. त्यामुळे तुळशीच्या रोपटे हिरवेगार राहील आणि पाने देखील खराब होणार नाहीत.
तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी आठवड्यातून एकदा माती नक्की थोडी मोकळी करा. कुंडीतील माती थोडी वर खाली करून घ्यावी. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.